वॉफर ट्रेनिंग असतं. जंगल वॉफर ट्रेनिंग केल्यानंतर मी आसाम रायफल्समध्ये पोस्टिंग गेलो. एक मुलगा इथं आसाम रायफल्सचा आला होता, जवानाचा मुलगा. मणिपूरमध्ये आम्ही अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स केले 2 वर्ष, आणि अँटी टेररिस्ट ऑपरेशन केल्यानंतर मला परत सैन्यानं मास्टर्स डिग्री करायला पाठवलं आर्मी एअर डिफेन्स कॉलेजमध्ये, जिथं मी गन मिसाईल रडार टेक्नॉलॉजी, जे एम्बेडेड आणि बाकीचे सगळ्या गोष्टी आहेत हे टेक्नॉलॉजी शिकलो. त्यानंतर मी परत दिल्ली पोस्टिंग गेलो. दिल्लीची पोस्टिंग झाल्यानंतर मला सांगितलं की आपल्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्याची गरज आहे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. देन आय केम बॅक टू एज्युकेशन सिस्टम ॲज अ नॉर्मल सोल्जर. 4 वर्ष मी ती स्कूल आम्ही ती मोठी करण्यात खालीचा वाटा उचलला. परत तिथून मला राजस्थानमध्ये पाठवलं. तिथून मला दिल्लीमध्ये आर्मेड क्वार्टर्समध्ये आम्ही पोलीस विंगमध्ये आर्मेड क्वार्टर्समध्ये होतो. आणि मग त्यानंतर मी कॉल घेतला की आपण आता समाजाची सेवा केली पाहिजे, म्हणून मी आता समाजामध्ये रुजू आहे. सो मला हे सांगायचं आहे की ह्या तुमचा ऑफिसर मुलगा असणार आहे, तो फक्त बॉर्डरवरच तो गन घेऊन लढाई नाही करणार आहे. डिफेन्स फोर्सेसमध्ये, आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये वेगवेगळे विभाग आहेत. जर तुम्ही इंजिनियर असाल तर इंजिनियर बनू शकता, तुम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता, तुम्ही तोफखाना दलमध्ये जाऊ शकता, तुम्ही रणगाड्यांच्या आर्मर्ड रेजिमेंट म्हणतात त्याच्यामध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुमची इन्फेंट्री असते, जे पायदल असतं त्याच्यामध्ये तुम्ही होतो. तुम्ही इंजिनियर बनून इंजिनियर्समध्ये अँटी बॉम्ब ब्लास्ट असेल, माइन फील्ड असेल, किंवा सिव्हिल स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता. जे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यांना EME नावाच्या विभागात जाऊ शकता. तुम्ही डॉक्टर म्हणून जाऊ शकता. तुम्ही एक एज्युकेशन कोरमध्ये ऑफिसर म्हणून जाऊ शकता. जेवढे सगळे आमच्या स्कूल कॉलेजेस आहेत हे सगळे एज्युकेशन कोरमध्ये सांभाळतात. तुम्ही ॲज अ लॉयर म्हणून जाऊ शकता. तुम्ही ॲज अ डेंटिस्ट म्हणून जाऊ शकता. सो एवढे सगळे विभाग जे आहेत ते डिफेन्स फोर्सेसमध्ये आहेत. तर माझा मुलगा जाईल आणि फक्त ते याच्यामध्ये फक्त गन घेऊन लढाई केलं असं नाही, तो एक बलाढ्य प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून तयार होणार आहे. आणि त्याला ज्या गोष्टीची आवड आहे तिथं तो जाऊ शकतो. लाईक एक एंट्री आहे NDAची एंट्री, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ऑफकोर्स वर्ल्डमधली बेस्ट अकॅडमी आहे. दुसरी 12वीनंतर एंट्री आहे JEE स्कोर केल्यानंतर तुम्ही टेक्निकल एंट्री स्कीम म्हणून जाऊ शकता. त्याच्यामध्ये आर्मी तुम्हाला खुद इंजिनिअरिंग करवतं वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. नेव्ही तुम्हाला इंजिनिअरिंग करवतं नेव्ही टेक एंट्रीमध्ये. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला MTech करवतं IITमध्ये, व्हेरियस IITsमध्ये. सो जेव्हा ते 17-18 वर्ष सर्व्हिस झाली असेल तेव्हा ही इज MTech ऑलरेडी, ही इज रेडी फॉर एनी अदर करियर इफ ही वॉन्ट्स टू टेक. आणि तेवढं नॉलेज गेन करून एक डिफेन्स फोर्स ऑफिसर म्हणून तो उभा आहे. सो हे जे करिअर प्रोग्रेशन आहे, हे करिअर प्रोग्रेशन, हे जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे, देशासाठी जे आपण जी सर्व्हिस करतो त्याची जी इज्जत आहे. मी आज देशामध्ये कुठेही ट्रॅव्हल करतो, कुठल्याही मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये ट्रॅव्हल करतो, कुठल्याही व्यक्तीला समोर जाऊन सांगतो की आय एम कर्नल स्वानसो. जो रिस्पेक्ट मला त्या समोरच्या डोळ्यामध्ये दिसतो त्याचं काही मोलच नाही आहे, त्याचं काहीच मोल नाही आहे. सो हा जो रिस्पेक्ट आहे, ही जी प्राऊड फिलिंग आहे, ही तुम्ही कुठल्या पैशाबरोबर जर तोलणार असाल तर तो फार चुकीचं ठरेल. आणि आपल्या ज्या मातीमध्ये जो विचार आहे शिवाजी महाराजांचा त्याचा अपमान ठरेल. सो बेसिकली मी सांगत आलो आहे की करिअर प्रोग्रेशन कसं आहे, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ कशी असणार आहे. तुम्ही जेव्हा डिफेन्स फोर्सेसमध्ये जाता तुमची चाल ढाल, बोलणं चालणं हे एक वेगळ्या पठडीमध्ये तयार होतं. त्याचं वागणं, त्याचं ड्रेस घालणं, त्याप्रमाणे त्याच्या घरचे पण तसेच वागायला सुरू करतात. आणि ही जी क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे, एक्सिलन्स इन बिहेवियरल पॅटर्न जो आहे, तो बिहेवियर पॅटर्न तुमच्या कुटुंबामध्ये रुजू होतो. मी तुम्हाला छोटंच उदाहरण सांगतो. मी नागालँडमध्ये पोस्टिंग असताना संध्याकाळची वेळ होती. नागालँड हा अँटी टेररिस्ट एरिया आहे. सो रात्री मेसेज आला की ONGCचे जे CMD आहे ते व्हिजिट करायला येतात आपल्या फॅमिलीसोबत. सो वी वर बरीड की ONGC एवढा मोठी कंपनी आहे, त्याचे CMD काय येतात. सो ते आले रात्री, आम्ही त्यांना वेलकम केलं. आणि ऑफकोर्स एवढा मोठी व्यक्ती आहे म्हणजे डिनरला बोलवलं त्याला आम्ही. आणि त्याचे सगळे ते US वरून त्याचे नातवंड सगळे आले होते. त्यांना आम्ही विचारलं एवढे सगळे तुम्ही कशासाठी आलाय. तर World War II मध्ये जेव्हा आक्रमण झालं तेव्हा नागालँड या एरियामध्ये खूप मोठी लढाई झाली. किंवा आपले जे सोल्जर्स होते ते World War II मध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन सोल्जर्सचं. आणि त्यांची ती सिमेट्री आहे नागालँड कोहिमामध्ये, जी युरोपियन कंट्रीज इंग्लंड मेंटेन करतात. तर त्यांचे परदादा पणजोबा हे त्या युद्धामध्ये दारातीत झाले होते. ते आपल्या पंतून नकळलं पाहिजे आणि तेवढा त्यांना अभिमान होता. त्याचं दर्शन घ्यायला विविध देशातून ती सगळी नातरुंड पत्रुंड तिथं आली होती. सो त्यांच्या फॅमिलीमध्ये एक सोल्जर होऊन गेला आणि ते प्राईड किती पिढ्या चालत राहते बघा. हे जे प्राईड जे आहे
मी